नमस्कार. नमस्ते. तुम्ही सोसायटीचे अध्यक्ष आहे ना? हो. काय झालं नेमकं? रात्री माझ्या मते 3:41 सीसीटीव्ही मध्ये 4:45 सुमारास. 3:45च्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 व्यक्ती दिसतात. 2 व्यक्ती सरळ 4थ्या मजल्यावरती येऊन आझर काजी यांचं घर फोडलं. त्यानंतर त्या दुसऱ्या मजल्यावरती कवडे यांचं घर फोडलं आणि शेवट जाता जाता माझ्या मते कोराळेंच्या फ्लॅटमध्ये शिंदे म्हणून भाडेकरू राहतात, त्यांचंही घर फोडलं. त्यानंतर 4:10 सुमारास ते टू व्हीलरवरती पुन्हा गेले. त्यांचं पण घर फोडलं ना? हा, तेच कवडे खांडगे ते अच्छा, अच्छा. ते राहतात पण तिथे. एकूण किती तोळे दागिने गेले? तशी मला माहिती मिळालेली नाही अजून, पूर्ण म्हणजे मी माहिती घेतली नाही. ते watchman काजींच्या नाही? वॉचमॅन न ठेवण्याचं कारण आहे, परंतु काही गोष्टी सोसायटीच्या त्या आता मी नाही सांगू शकत तुम्हाला. आहेत काही गोष्टी सोसायटीच्या, त्यामुळे आम्ही वॉचमॅन पण ठेवलेला नाही. भविष्यकाळामध्ये भविष्य काळामध्ये आम्ही इथून पुढे काळजी घेऊ आणि तसं आम्ही सीसीटीव्ही पूर्ण पॅसेजमध्ये, पार्किंगमध्ये पूर्ण आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. कॅमेरे आमचे ऑनलाईन पण आहेत. आम्ही त्वरित फुटेज काढून सकाळी डिपार्टमेंटचे आपले लोकरे म्हणून आले होते, त्यांच्याकडे ते फुटेज वगैरे दिलेले आहे आणि प्रत्येकजण जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे. साधारण किती तोळे दागिने गेले किंवा किती पैसे गेले एकत्रित काय अध्यक्ष म्हणून माहिती आहे? आझर काजी यांच्या घरात काहीतरी 1 ते 1.5 तोळे दागिने होते माझ्या मते आणि 40,000 रुपये कॅश होती, तेवढी गेलेली आहे. आणि दुसऱ्या मजल्यावरती माझ्या मते त्यांच्या फ्लॅटमध्ये काही नव्हतं आणि पहिल्या मजल्यावरती काहीतरी आहेत, त्यांचं मंगळसूत्र वगैरे गेलेलं आहे. एक्झॅक्ट किती आहे ते मला अजून माहिती नाही. पोलीस प्रशासनाला काय आवाहन कराल? पोलीस प्रशासन त्यांना 112ला फोन केल्यानंतर त्वरित ते आले आणि आमची म्हणजे दखल घेतलेली आहे त्यांनी आणि आम्ही इथून पुढे जाऊन आता तक्रार वगैरे दाखल करू आणि पुढची कारवाई मग डिपार्टमेंट करेनच असं मला वाटतं. सोसायटीमध्ये राहणाऱ्या सभासदांना काय आव्हान? सोसायटीच्या सभासदांना एकच आवाहन करेन की थोडासा सतर्क राहणं गरजेचं आहे इथून पुढे. आणि काही लोकांना आवाजही येत होता, परंतु काही लोक बाहेर आले नाही. थंडीचे दिवस असल्या कारणाने ते बाहेर न आले आणि ते लोकांना म्हणजे बंद घर असल्यामुळं त्यांनी बिनधास्तपणे ते कुलूप तोडून आणि बाहेर निघून गेले. याची काही रेकी झाली असेल का? अगोदर त्यांनी काही माहिती घेतली असेल का? कोणाचा काही सहभाग असेल का? नाही, असं तर आता सांगता नाही येणार. आम्ही नक्कीच 2 ते 3 दिवसाचे फुटेज चेक करू. त्याच्यामध्ये असं कोणी आढळलं तर मग आम्ही त्याचा शोध नक्की घेऊ. तुमचं काय नाव आहे? माझं नाव बेराज राजपूत.